हाय फ्रेंड्स, सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग। तर बघा इथं कुठं आलेली आहे मी। बघा हिरवा हिरवा रान हे कशाचं आहे बघा, साडीचं आहे बघा, लिंबाचं झाड। आता आम्ही चालल्या गोल्या पिल्लीला घेऊन स्कूलमध्ये। मी, माझी आई, गोलू, पिल्ली। खूप टाइम झाला आज आणि पिल्लीच्या एक्झाम स्टार्टिंग झाल्यात कालपासून। पिल्लू माझी सेकंड क्लासला आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। तर आम्ही चालले आता पिल्लीच्या स्कूलमध्ये। इथून म्हणजे आम्ही ज्या जागी राहतो त्या जागीपासून मॅक्सिमम म्हणलं तर 1-1.5 किलोमीटर असेल स्कूल। तर पायी पायी चालत आता जाणार आम्ही स्कूलला। अर्ध्या मधात तर आलं, आता अर्ध्या मधात जायचं आहे। हां तर बघा हे बघा, साडी वाळल्यावर असं गट्टा करून ठेवतात बघा इकडं। ठीक आहे बघा, इथं कोणीच नाही, रस्त्यानं कच्च्या रोडनं जात आहोत आम्ही। बघा मी, माझी आई, पिल्लू, गोलू जात आहोत बघा, रेडी झालेत। अशी गोल्या पिल्लीची बॅग घेऊन त्याला चालणं होत नाही, लय दूर आहे म्हणून। खूप वजन आहे बाप्पा, पहिलं तर काही नव्हतं तेवढं। थोडं काय म्हणतात ते, एवढे छोटे छोटे बुक होते मी शाळेत असता वेळेस। आता माझे पिल्लू गोलू शाळेत चालले तर एवढे मोठे मोठे बुक आहे। एका एका बुकचं वजन अर्धा किलोच्या वरूनच असेल। आता हे बॅग एवढी छोटी आहे, याच्यामध्ये एवढं वजन आहे म्हणजे 15 किलोची बॅग आहे। माझ्या पिल्लूचं वजन 22 किलो आहे। एवढ्या दूर अरे ये राव गा, कोण्या रस्त्यानं भूल घालशील। तर बघा खूप वजन आहे आणि आम्ही आहोत तिकडं, म्हणजे खूप दूर आहे गोल्या पिल्ली शाळा। पहिलं तर इथं होत्या केशा नगरला जवळच कंपनीमध्ये, ह्या इथं जवळच होतं शाळेत जायला। आता थोडं म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, गेल्या व्हिडिओमध्ये टाकले होते मी की काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं तिथून सोडलंय जागा म्हणून सांगितलंय तुम्हाला। त्याच्यासाठी आता गोल्या पिल्लीची शाळा खूप खूप दूर आहे। आज मीच आले गोल्या पिल्लीला सोडायला। रोज त्याचे पप्पाच येतात, त्याच्या कामावर मी जाते, ते येतात सोडायला। आज तर मीच आलेली आहे, म्हणजे आता याला सोडायला। मला तब्येत थोडी चांगली नाही म्हणजे करू वाटत नव्हतं काम, त्याच्यासाठी थोडं फिरून यावं, सोडून यावं लेकरायला म्हणून आले। बघा गोलू कसा चलाला नागमोडी, आहा उड्या मारा। खूप दूर आहे शाळा इथून, म्हणजे लेकरायला पाय किती दुखायलेत माहीत नाही, सांगत नाहीत लेकरं किती काय झालं तरी। काय करावं आता, थोडं गरिबी असल्यामुळं काहीतरी परेशानी बघावंच लागते। त्याच्यासाठी काही जरी असलं, कोणतेही काही जरी प्रॉब्लेम आले तरी मी माझ्या लेकराची शाळा करते बघा। माझं एवढंच आहे उद्देश, माझ्यासारखं लेकरायला टाईम येऊन असं रान रान भटकायचं आणि इकडं तिकडं जायचं वाटते मला। काही जरी झालं, किती कमी लागो जास्त लागो, कोणी काही म्हणलं तरी कसं आहे, आता इकडं तेलंगणामध्ये आहोत, तुम्हाला तर माहितीच आहे। काही जरी म्हणलं तरी ॲडजस्ट करून मी काम करते। जाऊ द्या, आपले लेकरं शाळेत आहेत, मग इथून काढून टाकल्यावर लेकरं शाळेचं नुकसान होईल वाटते मला। त्याच्यासाठी मी कुठंही काही म्हणत नाही, कोणालाही नाव ठेवत नाही, काम करते। आणि खूप दूर आहे आता इथं, म्हणजे आता इथे कंपनीमध्ये खूप काम आहे, जास्त वेळ लागते, सगळं होते, पण काय करायचं आता, लेकराची शाळा तर जवळपास आहे आणि शिक्षणाला वगैरे पैसे खर्च होत नाही। बोला तुम्ही बघत जाय फिरा ना कर रोडला, तर शिक्षणाला पैसे खर्च होत नाही, तर जास्त काम लागलं तर लागलं, काहीतरी दुःख बघावं लागतं, काहीतरी सुख बघावं लागतं म्हणून आणि इथं राहिलं जवळपास आहे बघा आपलं कंपनी ते होय। चल खाली बघणार तरी काय ना, तर बघा इकडं कसे आहेत बघा साडी, आणि ते पक्षी कोणतं ऐकतं बघा उडायला। साडीचे रान किती मस्त, हां साडीचे रान किती मस्त मस्त आहेत बघा, गव्हासारखे। तर ते बघा पहिलं राहत होता ते कंपनी, बघा धुवा निघाला ना, तेच आहे पहिलं राहत होता ते कंपनी। आता त्या कंपनीजवळून जायचं आम्हाला, रोज तिथूनच जाणं येणं होते। आणि हे लोकायला दुसरे माणसं भेटले की म्हणजे जा म्हणतात, यूज करतात, मग काय करतात, आधी काही पैसे कमी भेटले की त्या माणसाला बोलून घेतात। त्याच्यासाठी आता लेकरायचं काहीतरी, म्हणजे एवढं शाळा सुट्ट्या होईपर्यंत आता इथंच राहणार, मग लेकरायचं काहीतरी
कुठंतरी चांगल्या जागी बघून, नाहीतर आई बाबाला गावाकडं वाट लावून तिकडं शाळेत टाकणार आता लेकरायला. म्हणजे चांगलं वाटत नाही, म्हणजे कसं तरीच फील व्हायला. म्हणजे लेकराची शाळा इथून तिथून, माझ्या लेकरायला किती पाय दुखायले काय नाही असं वाटायला. खूप दूर आहे ना, चलत चलत यायचं. खूप थकून चाललेत, काय माहिती नाही, ते काय सांगतच नाहीत लेकरायलाच माहिती. तू थकून चालास गुलू. तर बघा आता शाळा जवळ जवळ आला, थोडं दूर आहे, जायचं आहे. तर आता बंद करून आली पिलू, रोड आली म्हणाली. तर बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय. येता तुम्ही जाता.